माळींची वेदना दिल्लीला भिडल्यानंच राजनाथ सिंग सकाळीच माळींमध्ये आले। इथं कधी काळी गाव नांदत होतं यावर त्यांचा विश्वासही बसला नाही। मीडियाशी बोलताना त्यांना बसलेला मानसिक धक्का स्पष्टपणे जाणवत होता। ये लैंडस्लाइड क्यों हुई है, इसके पीछे क्या कारण है, मैं समझता हूं कि इस संबंध में कुछ भी कहना इस समय वो जल्दबाजी होगी। इस संबंध में जो जियोलॉजिकल सर्वे के लोग हैं वो लोग जांच पड़ताल के बाद जिस नतीजे पर पहुंचेंगे वही कहना उचित होगा। मेरे द्वारा इस समय कुछ कहा जाना मैं समझता हूं जल्दबाजी। माळींची जखम कुठल्याही औषधानं भरणारी नाही। एकेका कुटुंबातले 10-10 जण कायमचे सोडून गेलेत। घर आणि घरपण हरवल्याची भावना शब्दात बांधणं सगळ्यात कठीण। पुण्याला निघालो होतो 8 वाजता घराच्या बाहेर पडल्यानंतर साधारण 8:20 वाजता ही दुर्घटना घडली। तुम्हाला कधी कळलं की असंच घटना झाली म्हणून? घोडेगावला गेल्यानंतर नातेवाईकांचे फोन यायला लागले की गावाकडे काय झालंय। म्हटलं 8 वाजता मी आलो तोपर्यंत काही झालेलं नव्हतं। 8:20 नंतर अकस्मात वरतून संपूर्ण डोंगर कोसळला गावावरती आणि गाव नष्ट झालं। पूर्ण गावात सगळे नातेवाईक होते तुमचे? हो, सगळे चुलते पलते होते, शहरेदारे सगळे नातेवाईक आमचे गावातले। आमचं गाव म्हणजे कुटुंबच होतं। सगळे गावातले आमचे नातेवाईकच असतात। कितने साल के बच्चे थे आपके? 11 साल की बच्ची थी और 6 साल का बच्चा था। तुकाराम, तुमच्या परिवारातले किती लोक तिथे अडकले होते आणि किती लोक वाचलेत? माझ्या परिवारातले 3 लोक अडकले होते तिथे। 3 लोक अडकलेत आणि 3 लोक वाचलेत फक्त। अच्छा, कोण कोण? माझा भाऊ आणि त्याची बायको आणि त्याचा एक मोठा मुलगा वाचलेला आहे फक्त। आणि अडकलेल्यांपैकी माझी आई आणि भावाची एक मुलगा आणि एक मुलगी अडकली त्यात। अजून ते सापडलेले नाही? नाहीत, सापडलेले नाहीत। अच्छा, तुम्हाला ही घटना कशी कळाली? मला फोनवर कळाली घटना। मी ज्यावेळेस शाळेला निघून चाललो होतो त्यावेळेस मला फोन आला, माझ्या शेजारच्यांचाच फोन आला की गावाला दरड कोसळली। पण या सगळ्यातही चमत्कारांवर विश्वास बसावा अशा घटनाही दिवसभर घडत राहिल्या। 6 महिन्यांच्या तान्हुल्याला त्याच्या आईसह सुखरूप बाहेर काढण्यात आलं तेव्हा अनेकांची मनं हेलावून गेली। काल 8 वाजता जी घटना घडली त्याच्यानंतर ती एक जी प्रमिला लिंबे म्हणून जी महिला होती ती लहान मुलाला दूध पाजत असताना नेमका असा वरनच लँडस्लाईड झाला आणि ते सगळेजण त्याच्यामध्ये दबले गेले आणि त्यांचे सासू सासरे होते ते बाहेर होते, ते पण त्याच्यामध्ये अडकले गेले। लाकडं त्यांच्या अंगावर पडून सगळेजण अडकले। त्याच्यानंतर त्यांची सासू सासऱ्यांची सुटका थोडी लवकर झाली, पण त्या महिलेची सुटका 4:30 वाजता तिची सगळं काढून ती खूप सेफली वाचली। फक्त पाठीला थोडा त्रास आहे तिच्या आणि मुलाला थोडंसं खरचडलेलं आहे। 3 महिन्याचं मूल आहे, त्याचं नाव रुद्र आहे। आणि मग तिथनं त्यांना थोडा त्रास कमी असल्यामुळे इकडनं जाण्याची तशी परिस्थिती नव्हती म्हणून त्यांना इथलं गाव आहे चिंचवाडी, त्या चिंचवाडीमध्ये त्यांना तिथं एका घरामध्ये आश्रय दिला। मग तिथं ते आज राहिले आणि त्यांना थोडा त्रास जास्त व्हायला लागल्यामुळे आता त्यांना आणून आपण ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना मनसरला पाठवले आता। अच्छा, ते त्याच्या घरातले बाकीचे सगळे त्यांचं काय काय झालं? त्यांच्या आजूबाजूचे घरातले सगळे? हां, त्यांच्या बाकीचे शेजारचे पाजारची घरं मात्र त्यांचे फारच वाईट परिस्थिती। आता हे जे समोर तिथे एक घर आहे तर त्याच्यामध्ये फक्त तो एक मुलगा त्यांचा जो कर्ता पुरुष होता तो बाहेर होता आणि 2 मुलं बाहेर होती, लहान 2 मुलं, त्याची बायको, त्याच्या भावाची बायको आणि बहीण आली ती मदतीसाठी, पेरणीच्या मदतीला। इथनं सगळी आजूबाजूतून लोक सगळी गावात येतात मदतीसाठी, तर ती सगळी 5च्या 5 लोक ह्या इथल्या ढिगाऱ्यामध्ये दबलेली आहेत। पण इथं काही JCB किंवा असले काही कुठले पोकलँड वगैरे येत नसल्यामुळे इथं काहीच करू शकत नाही। ते तितक्या तास सकाळी आल्यापासून 4-4 वाजेपर्यंत कसे तक धरून राहिले? फार त्यांची म्हणजे ते आता असते तर त्यांनीच खरं सांगितलं असतं त्याचं वर्णन, पण फार त्यांनी जिगरीने म्हणजे फार नशिबानेच वाचलं, म्हणजे अक्षरशः नशिबाने, नाहीतर पॉसिबलच नाही। म्हणजे जे काय परिस्थिती बघितली ते समोर तर ते वाचण्याची काही स्कोपच नव्हता। पण चुकून तिने काय केलं की त्या मुलाला रडवलं आणि म्हणजे तिला तर काहीच बोलता येत नव्हतं, काय नव्हतं। ते मुलगा ज्यावेळेला रडलं त्यावेळेला इथल्या मुलांनी ऐकलं ते की अरे लहान मुल कुठेतरी रडते म्हणून, मग ते जाऊन तिथं त्यांना हळूहळू ते बघायला सुरुवात केली। त्यानंतर त्या मुलांना त्याला ते 4:30 वाजता बाहेर काढलं। खरं तर भीमाशंकरावर श्रद्धा ठेवून लोकांनी इथं वस्ती केली,
पण कालच्या प्रलयानंतर उरल्या सुरल्या घरांनाही कुलप ठोकल्याचं चित्र आहे. जे घर वाचली होती त्या घरातले लोक जे आहेत ते कुलूप लावून इथून पळून गेली, घाबरून इथले लोक पळून गेले. हे घर बघू शकता, इथे कुलूप लावलेलं आहे. काही घरं तर उघडी आहेत इथे. जे घरं वाचली ही घरं आहेत इथे तुम्ही बघू शकता. आणि हे आमच्या मागे सुद्धा एक घर आहे जिथे कुलूप लावलेलं आहे. तर लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस एक मोठा आवाज झाला. त्या मोठ्या आवाजामुळे जे आहे लोकांनी बघितलं की काय झालं आहे. वरून जो पहाड खसकला, जे भूस्खलन झालं त्या भूस्खलनामुळे जे आहेत ही घरं गाडल्या गेली. महाराष्ट्रातल्या डोंगरकड्यांच्या पायथ्याशी माळींसारखी शेकडो गावं नांदतायत. हजारो जीव निसर्गाच्या हाती आयुष्य सोपवून निर्धास्त. त्यांच्यासाठी माळींची घटना रेड अलार्म आहे इतकंच.